वेलकम आहे तुमचं स्वाती सांगली कट्टा या चॅनलमध्ये. या चॅनलवरती तुम्हाला सांगली कोल्हापूरकडचे स्पेशल जे रेसिपीज असतात ते तुम्हाला इथे दाखवले जातील. तर आज आपण बनवणार आहोत नाचणीच्या पिठाचे आंबील. नाचणीच्या पिठाचे आंबील कसे बनवायचे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी स्क्रीनवर मेन्शन केलेले आहे. सर्वात आधी गॅस ऑन करून त्याच्यावरती एक मी पातेलं ठेवलेलं आहे व त्याच्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे. ते गरम होण्यासाठी ठेवणार आहे मी आता. व हे पाणी गरम होईपर्यंत आपण एका दुसऱ्या छोट्याशा भांड्यामध्ये हे छोट्याशा भांड्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घ्यायचं व त्याच्यामध्ये 2 ते 2.5 चम्मच होईल एवढे. तुम्ही बघू शकता माझ्याकडे जे भाजीचे चम्मच आहे ते मी यूज केलेले आहे. ते भाजीच्या चम्मचनी 2 ते 2.5 चम्मच होईल एवढे मी पीठ त्या पाण्यामध्ये ॲड करून घेत आहे. इथं तुम्ही हे पीठ भिजवण्यासाठी ताकही वापरू शकता, कारण ताकामुळे ही आंबटपणा छान येतो वर मस्त आंबील छान लागते त्याच्यामुळं. पण मी इथं पाणीच यूज केले आहे आणि हे पीठ अशा प्रकारे भिजवायचे आहे की सगळ्या त्याच्यामध्ये असणारे गुठळ्या ह्या फुटल्या पाहिजेत. व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे आंबीलचं पीठ भिजवायचं आहे. तुम्ही बघू शकता पीठ कसं भिजवलेलं आहे मी. तर आता मी चवीसाठी आपण जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे व ती पाणी गरम होण्यासाठी ठेवलेले आहे. आंबील हे नाचणीचं आंबील आहे. हे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्पेशली अशा प्रकारे आंबील बनवले जाते. हे नाचणीचे आंबील पिण्याचे फायदे असे आहेत की हे आंबील पिल्यामुळे आपल्या शरीरात असणारे जे हाडं आहेत ते हाडं मजबूत होण्यास मदत होते, कारण याच्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. तसंच यामुळे वजन नियंत्रितही होते, कारण याच्यामध्ये फायबरचे प्रमाणही खूप जास्त प्रमाणात आहे. जर हे पिले तर आपल्याला भूक लागत नाही व वजन कमी होण्यास मदत होते. तसेच हे मधुमेह नियंत्रणसुद्धा करते. मधुमेह नियंत्रितसुद्धा करते, कारण याच्यामध्ये आहे ते ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यानं रक्तातील साखर हे नियंत्रणात राहते. हे नाचणीचे काय इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगत आहे. याच्यामुळे अशक्तपणाही दूर होतो, कारण ह्याच्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्ताची कमतरताही भरून निघते. तसेच हे आंबील पिल्यामुळे, नाचणीचे आंबील पिल्यामुळे पचनसंस्था आहे ती सुधारते. याच्यामध्ये ग्लुटेनमुक्त असल्यामुळे हे आंबील आहे, नाचणीचे पीठ म्हणतो आपण ते, हे ग्लुटेनमुक्त असल्यामुळे पचायलाही हलके आणि पोटासाठी उत्तम आहे. तर अशा प्रकारे खूप फायदे या नाचणीच्या पिठाचे आंबील पिल्यामुळे आपल्या शरीराला होतात. हे आपण लहान मुलांनाही देऊ शकतो. तुम्ही अशा प्रकारे बघू शकता मी पाणी गरम झाल्यानंतर जे मिक्स केलेलं, म्हणजे ते भिजवलेलं पाणी आंबीलचं पीठ होतं ते मी याच्यामध्ये ह्या गरम पाण्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित त्याला हलवत आहे. तर याच्यामध्ये तुम्ही लसणाची पेस्ट पण टाकू शकता. आमच्या घरी खात नाही त्याच्यामुळे मी लसणाची पेस्ट आहे ती अवॉइड केलेली आहे. ऑप्शनल आहे ते तुम्ही टाकूही शकता किंवा नाही, पण टाकल्यानंतर छान लागतं. अशा प्रकारे आंबील बारीक मंद गॅस करून त्याला आपल्याला उकळी येऊ द्यायचं आहे, कारण ही खूप फास्ट म्हणजे उतू जायची शक्यता असते. त्याच्यामुळं हे असं सारखं थोडंसं नाही का मिक्स करत हलवत राहायचं आहे स्पूननी आणि थोडंसं एक 5 ते 7 मिनटं याला अशी उकळी काढून घ्यायची आहे. व हे आपण ताकासोबत आंबील थंड झाल्यानंतर ताकासोबत खायचं आहे. आता तर मी गॅस बंद केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे हे आंबील तयार झालेलं आहे. आंबील मी आता थंड होण्यासाठी ठेवत आहे. हे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं ताक ॲड करून तुम्हाला दाखवते मी. खूप छान लागतं आंबील. आणि हे उन्हाळ्यामध्येही आमच्या कोल्हापूर सांगली साईडला उन्हाळ्यामध्ये दररोज बनवले जाते. तसे 12ही महिने हे चालते, पण काही घरात बनवतात, काही घरात फक्त उन्हाळ्यात बनवतात. याचे फायदे तर मी तुम्हाला सांगितले आहे. आता हे बघू शकता मी एका ग्लासमध्ये काढून घेतलेलं आहे आंबील. आता ह्याच्यामध्ये हे असं ताक घालण्यापूर्वी असं दिसतं आंबील. त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर मी तुम्हाला ताक ॲड करून दाखवते. तर अशा प्रकारे ताक थंड झालेल्या आंबीलमध्ये अशा प्रकारे गरम आंबीलही तुम्ही पिऊ शकता,
पण थंडही पिऊ शकता. हे असं बघू शकताय तुम्ही की थोडंसं थंड नॉर्मल झाल्यानंतर म्हणजे जास्त थंड नाही झालेलं, पण नॉर्मल झाल्यानंतर आंबीलमध्ये मी ताक घातलेला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.